है ना. ढग वगैरे तर आज नाहीये. ऊन मस्त पैकी आलेलं आहे. असं का असं आहे आजचं. आता मी पूजा करून सॉरी पीठ मळून घेते आणि पूजा करून घेते. नंतर आपण भेटूया. कालचा ब्लॉग अक्षरशः मी सांगते काहीच नाही मी शूट केलेलं जास्त. म्हणजे जेवढं होतं तेवढंच केलं मी, तेवढंच अपलोड करणार आहे. कारण का कोणच नव्हतं, म्हणजे काय बनवायचं पण नव्हतं, यश नाही काय नाही. तर माझं म्हणजे आता काय हे लोकांची सवय लागली, सारखी दिनेश घरी असतो तर मग सारखी सवय मग हे बनव ते बनव काय ना काय चाललेलं असतं. तर मग काल मी एकटीच होते तर मला एकदम असं मग मी काहीच नाही केलेलं. तर व्हिडिओ पण एवढे शूट नव्हते केलेले आणि दाखवण्यासाठी एवढं काही खास नव्हतं. तर म्हटलं मग चला ठीक आहे, आता काय जेवढं आहे तेवढंच दाखवेल. आणि आपलं डेलीचं ब्लॉग असल्यामुळे मला सगळं दाखवतच राहते. घरातलं मशीन लावली कपड्याची. ते आज बेडशीट वगैरे काढलेली धुवायला. तर बेडशीट मी हे सगळं काढलेलं असतं तर त्या हातानेच धुतलं आणि बाकीच्या कपड्यांना मशीन लावली. मशीन चल रहा है उसका काम, मशीन अपना काम अच्छे से कर रही है. आणि हे कपडे हाताने धुतले. हाताने का धुतले माहिती, कारण का ते वळतात ना तर त्याला घासावं लागतं जास्त. तर ऍक्च्युली मी एवढं काय मळालेलं नव्हतं पण भिजत टाकलेलं चांगलं आणि मग ते हातानेच घासले आणि मग धुवून टाकले. म्हणजे जे रेग्युलर कपडे आहेत आणि जे जीन्स वगैरे सॉरी त्या आता मी टाकल्या मशीनला. तर चला कलावती दुर्ग इथून दिसतं, इथून नाही दिसते, ऊन पडते म्हणून इथून दिसतं मला कलावती दुर्ग. कलावती दुर्ग ह्या किल्ल्यावरती भरपूर जण जातात, मुलं यंग कॉलेजचे वगैरे बाईक वगैरे घेऊन येतात, ते जातात. रिस्की पण आहे. यश गेला तिथून आल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं, नाही तर मी त्याला पाठवलं नसतं. झालं आता चहा पण झालं. मस्त निवांत बसते. डब्बा गॅस फास्ट आता पण संपलोय. शाळे घेताना नसला कॉल करून बाय. मध्ये दुधाचं पातेल ना ते साय वगैरे सुकून जात, त्याच्यामुळे ते घासायला प्रोसेस होते. तर मग पाणी टाकून ठेवून देते. मग मी घेते. आपण सगळ्यांनाच माहिती. चला नाश्ता करूया. हाय, डायरेक्ट ब्लॉग रात्री 9 वाजता चालू केलंय. एकटी आहे तर जेवणाचं काय करायचं. चपात्या आहेत तर माझ्याकडे ना मटकीची डाळ असते ना, ही अशी मटकीची डाळ ती आता मी करणार आहे. कारण का आई माझी करायची मटकीची डाळ कांदा टोमॅटो टाकून. आता मी तसं करणार आहे. आणि चपात्या आहेत. भात लावायची काही गरज नाही कारण का मला भात लागतो संध्याकाळचा. पण आता नाही इलाज आहे कारण का आता भात लावणार परत तो उरणार, चपात्या उरतील. त्यापेक्षा मी आता लसूण कांदा टोमॅटो टाकून लसूण घेतलं. लसूण कांदा टोमॅटो टाकून मस्त भाजी टाकते आणि छानपैकी एक आईच्या आठवणीत एक रेसिपी बनवते. आई होती तर सगळंच द्यायचं आठवणीने. तसं काय नाही, माझ्या सासूबाई माझं केअर करतात खूप. बाबा करतात, सासरे माझे. तर आई बाबा गेले पण ते आहेत. बाबांना वारून तर झाले 20-21 वर्ष झाले बाबांना वारून. पण
आई आता 2 वर्षापूर्वी ऑफ झाली. सगळ्या माहिती आहे, मी आधी पण सांगितलंय तुम्हाला, पण ते आठवण येते. तर काय ऍक्च्युली माहिती आहे का, आपण कितीही म्हणालो ना का नाही आठवण काढायची नाही, सगळं विसरायचं, नाही विसरतात ह्या गोष्टी, नाही विसरतायत. कारण का, ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांना आपण कधीच विसरू शकत नाही, कुठल्याच जन्मी नाही विसरू शकत. ऍक्च्युली काय झालं, मगाशी मी ड्रॉवर खोललेला, माझं काम होतं काहीतरी शोधायचं होतं मला, त्यासाठी मी ड्रॉवर खोललेला आणि त्याच्यामध्ये मला आई बाबांचा फोटो दिसला. ऍक्च्युली तो फोटो मी आधी बाहेरच लावलेला, त्याला लॅमिनेशन केलेलं आहे, आधीच केलेलं आहे, आईनेच केलेलं ते. खराब मोठा फोटो आहे असा, चांगला तेवढा असं बाहेर ठेवलेला. पण काय व्हायचं, फोटोकडे बघून मी खूप रडायची खूप. तर मग दिनेश म्हणाला फोटो ठेवून ठेवून दे, तरी पण मी नव्हतं ऐकलं, म्हणलं नाही राहू दे इथे. मग तो पण नाही काय बोलला, राहू दे बोलला, कारण का त्याला माहिती आहे का की बघून बघून रडणार, राहू दे बोलता. नंतर खूप असं खूप मी सारखीच रडायची, म्हणजे दिवस असं घरी कोण नसलं ना तर मला असं रडायला यायचं, खूप रडायची. दिनेश ऑफिसला जायचं तर घरात कोण नसायचं, पण नसायचं, तेव्हा मी खूप रडायचे. मी त्या दिवशी ते लोक असतील म्हणजे घरी असतील तेव्हा मी नाही रडणार, एक तास मी खूप रडायला यायचे. तर मी काय केलं, हळूहळू मग तो फोटो कपाटात ठेवून दिला, कारण का त्या फोटो बघून खूप रडायचे, खूप. तो फोटो कपाटात आहे. तर आज परत म्हणजे मला माहिती आहे, मला आठवण येते सगळं त्या गोष्टींची, फोटो आहे वगैरे सगळं माहिती मला. पण असं डोळ्याच्या हे म्हणजे लांब आहे डोळ्यापासून, त्याच्यामुळे थोडस काय नाही वाटत आहे. तर आज मी परत फोटो बघितला, बाबांची आईची आठवण बघितली. लाईफ मध्ये ना आई वडील पाहिजे, कसं ना आपण मरेपर्यंत आई वडील पाहिजे. कोणाची हिंमत नाही होत उलटी सुलटी कामं करायची, माहिती, उलटी सुलटी कामं म्हणजे नातेवाईक कसे असतात ना, म्हणजे मी सकाळी पण सांगितलं धोंड्याच्या महिन्याचं, माझ्या नंदेची सासू म्हणजे आई बोलवणार आहेत मला, हे ते बोलवलंय त्यांनी, बोलवणार आहेत ना, बोलवलं. तर पण घरातले माझे सख्खे कोणी नाही, म्हणजे आता कोणाची नावं घ्यायची, आता घरात राहिलंच कोण, चुलत भाऊ आहेत, चुलत बहिणी आहेत, काका आहे. पण त्यांच्या मुलींचं बरोबर त्यांनी केलं असेल, त्यांच्या मुलींना बोलवून सगळं रीती रिवाज परफेक्ट केला असेल. त्याच्यात माझ्या आत्या इन्व्हॉल्व, नंदा नंदा आत्या ठाण्यात आहे, ती ठाण्यात सख्खी आत्या आहे माझी, सख्खी. पण आई वारल्यापासून ती एकदाही माझ्या घरी आली नाही, तिने एकदाही बोलवलं नाही आम्हाला, फक्त तोंड असं आपण नाही का बोलतो हा ये, तेवढंच केलेलं तिने. पण तिने स्वतःहून नाही कधी बोलवलं. चुलत भाऊ गावी असतात, आता महेश वगैरे आहे चुलत भाऊ, त्यांची दुकान आहे, ते सोडून कुठे येतील आपल्या मागे, कोण फिरणार, ते बोलवतात फोन करून, ताई ये, सीमाला बोलवतात. म्हणजे माझे 2 काका आहेत, अशोक काका ऑफ झाले, आई ऑफ व्हायच्या आधी ते ऑफ झाले, नंतर मग माझी ऑफ झाली, सगळ्यात आधी माझे पप्पा ऑफ झाले. तर अशोक काकांची पोर आहे ती बोलवतात, त्यांना त्यांची मागणी असतात. आता दुसरा नाना काका आहेत, त्यांचा मुलगा आहे,
मुलगी ठाण्यालाच आहे, एक एक सोलापूरला आहे. पण त्याचा फोन नाही, बर्थडे वगैरे काय असेल तर मेसेज एक टाकतो, म्हणजे ठीक आहे असं करू. आणि बाकी दुसरी भावंड आहेत ती, म्हणजे माझ्या पप्पांच्या चुलत भाऊ, त्यांची मुलं, म्हणजे माझे ते पण चुलतच भाऊ झाले. तर विश्वास वगैरे करतो फोन, मेसेज वगैरे काय करतो, दीदी कशी आहे काय असं चालू. पण दुःख कुठल्या गोष्टीचं वाटतं माहितीये का, मला त्या पोरांचं काय नाही वाटत. ती पोरं त्यांच्या ह्याच्यात गुंतले, त्यांची कामं आहेत, बरोबर आहेत, आपल्याला पण समजतं सगळं. दुःख ह्या गोष्टीचं वाटतं का सख्खी आत्या आहे माझी, सख्या 2 आत्या आहेत. ती तर पुण्याला असते, तिचा प्रश्नच येत नाहीये, कारण का काका ऑफ झाले आमचे मामा, तर ती एकदम कचून गेली, तिचा काही प्रश्नच येत नाही. पण जी आत्या आहे बाबांच्या नंतरची, ती आत्या बाकीचं सगळ्यांचं बघतोय. सगळ्यांचं म्हणजे कोणाचं, जे छोटे काका आहेत, नाना काका, त्यांचं मुला मुलींचं सगळ्यांचं बघतोय. पण आम्हाला नको बघूस, आम्हाला पैसे नको देऊस, आम्हाला काही करू नकोस, तर ऍटलीस्ट एक फोन तरी करू शकतेस, आम्हाला बोलू शकतेस ना. तर बाबा पोरी इथेच आहेत, लांब पण नाहीये, एक पनवेलला आहे, एक नाशिकला आहे. तर कशा आहेत तुम्ही, आता दादा नाही राहिला, बहिणी नाही राहिल्या, तुम्हाला भाऊ नाहीये सक्का. सक्का असता तर कुठून पण कसा पण आला असता, बेवडा असू दे कसाही असू दे, काही काही करत आलाच असतं ना. पण तिला असं वाटत नाही. पण छोट्या काकांच्या पोरींकडे जाऊन राहील, सगळं करेल, सगळं त्या पोरींसाठी करेल, त्यांचं सगळं सगळं करेल. एवढा धोंड्याचा महिना होता तरी पण तिला असं वाटलं नाही का ह्या पोरींना आपण बोलवावं किंवा हिंच काय करावं. करू नकोस बाई, पण ऍटलीस्ट एखादा फोन तरी केला असतस. आता अशा लोकांना मी कशी फोन करू, कसं फोन का, ती काय तिचं वय काय कमी नाहीये, म्हातारीच झाली. एवढं एज आपण बोलतो ओल्ड लोकांना सांगावं नाही लागत, त्यांना बरोबर समजतं. मुंबई माहिती नव्हती त्याचं मला, आम्हाला माहिती नव्हतं, आमच्या बाबांनी दाखवलं, आमच्या बाबांनी सगळं केलं शिक्षणापासून. म्हणून त्यांना असं वाटलं नाही का बाबा ऑफ झाले तर मुलींचं आपण थोडंफार बघावं. आमच्या आईने कसं केलं आम्हाला माहिती. त्यांना ठाणा मुंबई माहिती नव्हतं, बाबांनी आणलं आमचं इथे आल्यावर त्यांना सगळं माहिती पडलं. जर आत्याला शिकवलंच नसतं आणि आत्याला आणलंच नसतं तिथून इथे, तर आत्याने काय बघितलं असतं. ती गव्हर्नमेंट मध्ये नर्स होती, रिटायर झाली, सगळं झालं तरी माहिती नाही कोणाला कधी रिटायर झाली, काय झालं काय नाही, किती वर्ष नोकरी केली. आणि तिच्या आणि किस्सा असा आहे का तिला जेव्हा नर्सिंगचा कॉल आलेला तेव्हाच आईला पण आलेला, माझ्या आईला पण. मी लहान होती म्हणून बाबा म्हणाले तू नको जाऊ, आईला नाही हे केलं. तिचा फॉर्म भरून तिला सगळं केलं, तुझं आत्याचं आत्याचं सगळं झालं. आत्याला पंख फुटले, मग माझे बाबा वाईट दिसायला लागले माझ्या आत्याला, असं झालं. आता ते जाऊ दे, लागलेच नाही एवढी, कधी कोणीला कसली मदत नाही केली, काही नाही. फक्त छोटे काका त्यांची पोरं एवढंच केलं. इवन जेव्हा आम्ही, ह्या खूप पर्सनल गोष्टी जातात सगळ्या, ठीक आहे. मला आज लोक माझं ते फोटो वगैरे बघितलं, सगळं नाव घेऊन सगळं सांगितलं, वाईट वाटतं तर वाटू दे, खरं आहे तेच सांगते.
खोटं काहीच सांगत नाही. जर माझ्या बाबांनी तिला आणलंच नसतं मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, तर तिला काहीच नसतं माहिती. ती शेतात खुरपत बसली असती. ही काळ्या दगडावरची रेष आहे. माझ्या वडिलांचे उपकार प्लस माझी चुलत बहीण अशोक काका आहेत ना, त्यांची मुलगी लहान होती, तिच्या पाठीला गाठ होती. त्याचं ऑपरेशन बाबांनी आपल्या आर्मी हॉस्पिटल मधून केलं. ही पोरगी गेल्या वर्षी काय सांगते, हा काकाला दादाला वाकडा भान चालत नव्हता. आत्या बोलत होती तेव्हा आमच्या ओरडायचा आणि पोरींचा कसा वाकडा भान आहे आणि हसायला लागले. तो शब्द मला चांगला ऐकतो. मी तिला सुनावणार होती का त्यांनी तुझं सगळं केलं म्हणून तू आता आहेस इथे हे बोलायला. आर्मी हॉस्पिटल मध्ये माहितीये किती सोय करतात, हा किती चांगलं, म्हणजे सगळं किती लक्ष देतात. मोठे असतात त्याच्यात पण तिथं ऑपरेशन झालंय बाबांचं. आणि ती पोरगी माझ्या वडिलांना तशी बोलत होती. बाबा नाहीये पण बाबा ऑफ गेल्या वर्षी ती बोलते. बाबांना ऑफ होऊन तर आता 20-21 वर्ष झाली. ती तशी बोलते. म्हणजे हे लोकांना काय टाकायचं. माझं खूप फिरत असं माहिती त्यांच्यासाठी करू ना हे लोक उलटे. सगळ्यांसाठी केलं. माझ्या आईने डोक्यावरती दगड व्हायली तिच्या साडीसाठी. त्याची जाणीव नाही. जाणीव कशी असेल, कसे असेल, जेव्हा पैसा दिसतो ना तेव्हा माणसांना जाणीव नाही होत त्या गोष्टीची. पैसा नसेल, आता जाऊ दे ना, ती गोष्ट जाऊ दे. आता बघूया ना, म्हातारपणी जर बिछाण्यात पडलीस तर तुझं हगणं मुतणं कोण काढेल. ज्यांची लग्न केलीस एवढा पैसा टाकून ते लोक करतील का बघत राहतील का एकमेकांवरती ढकलतील. अभी तो पिक्चर बाकी आहे. मला त्याच गोष्टीचा राग आला. म्हणजे माझ्या वडिलांनी एवढं सगळं करून त्यांचं नाव गाव काहीच नसू दे. एकटा पण कॉल नाही ह्या महिन्यामध्ये का बाबा सीमा कशी आहे, मनीषा कशी आहेस, हा एकाचा कॉल नाही कोणाचा. या इकडे म्हणून येऊ पण नका, पण विचारा तरी ऍटलिस्ट. तेवढं पण होत नाही तुम्हाला. तुझं शिक्षण पूर्ण केलं आत्याचं, बाबा पैसे पाठवायचे शिक्षणासाठी, तुमचं घर चालवत होते, भारी भारीचे कपडे तेव्हा आणायचे. काय नाही केलं, सगळं केलं माझ्या वडिलांनी. ते लोक आता मुंबई माहिती होते का, मुंबई घाटोळ्या कोण तो, घाटोळी का काय ते, त्यांच्या वाड्यात काम करत बसले असते घाटोळ्याच्या. जाऊ दे. अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग झालाय. मी ते भाजी होते, कांदा टोमॅटो लसूण टाकलं, लोक फिरले. माझं आई बाबांचा फोटो बघितला मला सगळं ते आठवतं. खूपच हॅडफर व्हायला होतं. मी फोटो दाखवते तुम्हाला एकच मिनिट. ते बघा, हा माझ्या आई वडिलांचा फोटो आहे. आता ते रिंग लावली आहे ना, कारण अंधार पडतो लावली मस्त. माझी वडील कसे दिसतात सांगा. माझी वडील रिंग बंद करते. माझ्यासारखे दिसतात ना. आणि माझी आई, हे माझी वडील. हा फोटो बघितला ना का मला एकदम दिसत. मी माझ्या आई आर्मीत होते माझे पप्पा.
त्या माणसाने सगळं केलं, त्या माणसाला तुम्ही असं बोलता. मला मला किती वाईट वाटत असेल. ती भाजी झाली. आपल्याकडे घाटावरती लोक जातात अशी भाजी भरपूर झाली. मी थोडस टाकलेलं. थोडं इमोशनल झाली कारण का मला मला ते सहन नाही होत सगळं असं. मला खोटारडेपणा सहन होत नाही. मेन गोष्ट म्हणजे खोटारडेपणा मला सहन नाही होत. तुम्ही कदर करा त्या माणसाची. तो माणूस नाहीये जगामध्ये. हा? नाहीये तर त्याच्या पोरी तरी येत. ऍटलिस्ट तुम्ही एक फोन करून तरी विचारू शकता का कशी आहेस मनीषा, कशी आहेस सीमा म्हणून. एकही नाही. चल ठीक आहे थोडं जाऊ दे. तर सगळ्यांनी काळजी घ्या. अशा तरुणाचं ब्लॉक तर झालं आणि सॉरी थोडस इमोशनल झाली बाबा आई बाबांच्या आठवणात. तर काळजी घ्या. उद्या भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. बघूया उद्या काय होते. आणि हा शुक्रवारी आहे ना सरप्राईज आहे. बघूया आता ते सरप्राईज काय असेल, तुम्हाला काय बघायला भेटेल. आय थिंक आधीच्या ब्लॉग मध्ये टाकलेलं का मी नव्हतं टाकलेलं. आत्ता मी टाकलं. ओके चल बाय टेक केअर.